राजा हरिश्चंद्राची कथा काय आहे नेमकी? हरिश्चंद्र राजे म्हणजे अयोध्येवरून इथे आले. अच्छा. निवांत ठिकाण म्हणून इथं त्यांनी वास्तव्य केलं. बरोबर. आणि ज्या वेळेला ते डोम्याघरी पाणी वाहत आहे ते पण दाखवलं गेलं. अच्छा. विश्वामित्रांनी राजाचा जे शेव केला हां. ते पण दाखवलं गेलं. हे तारामती शुकर आहे. अच्छा. हे राजा हरिश्चंद्राची राणी तारामती आणि ते रोहिदासाचं पण एक डोंगर आहे. म्हणजे राजा हरिश्चंद्रांची राणीच होती तारामती हो, राणी हो, सुद्धा. हो. अच्छा. तर त्यांचं कसं म्हणजे ते असं म्हणजे राजा हरिश्चंद्र डोम्याघरी पाणी वाहत होते ना. बरं. आणि विश्वामित्रांनी राजा हरिश्चंद्राची परिकष्टा घ्यायची ठरवली होती. हां. की राजा हरिश्चंद्राला वाटेल ते शेव केला. हां. त्यांचं सत्वहरण करायचं होतं, पण राजा हरिश्चंद्र हे सत्वशील होते. बरोबर. ते सत्वाला काय हारले नाही. त्यांचं जे राज्य होतं ना हां. ते पण स्वप्नामध्ये दान दिलं त्यांनी. अच्छा. पण सत्व जाऊ दिलं नाही, म्हणून हे सत्वशील हरिश्चंद्र राजा असं हे गडाचं वैभव वास्तव्य आहे. तर अशी ही थोडक्यात स्टोरी आपल्याला काकाने सांगितली आहे. तर नमस्कार मित्रांनो, कोकणकडा हरिश्चंद्रगडाच्या भाग 2मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं असेल तर काकांकडून आपण माहिती घेतली, तीच आपण पुढे सविस्तर सांगणार आहोत. तर आत्ता आपण सकाळी 5 वाजता चाललो आहे तारामती शिखरावर. तर ह्या साईडला बघू शकता सकाळ होते, कलर्स व्यवस्थित, आणि इथे वरती आता काही मिनिटातच आपण तारामती शिखरावर टॉपला पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, हरिश्चंद्रगडावर आपण आता तारामती शिखराला आलो होतो. इथून आपण सनराईज पाहिलं आहे. ह्या साईडला बघितलं, सुंदर सनराईज होते आणि तिथून दिसणार हा सुंदर नजारा. इथे महादेवांचं एक शिवलिंग आहे आणि छोटं त्रिशूळ आहे, छोटंसं मंदिर आहे इथे, आणि बाकी संपूर्ण आपली टीम ह्या साईडला आहे. जे फोटोशूट चालू आहे त्यांचं, कारण की इथून दिसणार जो नजारा, आणि इथे वरती आल्यावर एक नेटवर्क आहे, त्यामुळे सगळेजण आपल्या घरी फोन करून घेतात. तर आता आपण तारामती शिखर उतरायला सुरुवात केलेली आहे. चल, त्या साईडला वरती पोरं आले ग्रुप एक, पण ते काय शिवीगाळ चाललंय त्यांच्यात. आपण आपलं काम केलं, फटाफट निघालो. राजा हरिश्चंद्र, त्यांच्यावरून त्या गडाला हरिश्चंद्रगडचं नाव पडलं. अयोध्येचा राजा विश्वामित्राला त्यानं आपलं सगळं राज्य स्वप्नात दान देऊन टाकलं, आणि ज्या रात्री राजाला स्वप्न पडलं त्याच सकाळी विश्वामित्र त्याच्या दाराशी उभे होते आणि त्यांनी आपलं स्वप्नात दिलेलं राज्य दान मागू लागले. राजा सत्यवचनी असल्यामुळे त्याने आपलं सगळं राज्य विश्वामित्रांना दान करून टाकलं आणि बायको आणि मुलासोबत वनवासात जाणं पसंत केलं. त्याच हरिश्चंद्र राजाचे संबंध ज्या किल्ल्यावर असल्याचे सापडतात, तेच म्हणजे तारामती शिखर, हरिहरेश्वराचं मंदिर आणि रोहिदासाची समाधी. याच मंदिराचा थोडासा सारांश आपण भाग 1 मध्ये पाहिला असेल. आता संपूर्ण मंदिर भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता हा शेवटचा एक शिडीचा पॅच उतरायचा आहे, त्यानंतर पुन्हा अशी पायवाटच आहे, मग आपलं तारामती शिखर सर होईल संपूर्ण.
मित्रांनो आत्ताच आपला हो तारामती शिखर सर करून झालं आणि काल आपण इकडे कोकण कड्यालाच होतो. तर आता पुन्हा एकदा कोकण कड्यावर आलो. इकडे स्वप्नील आहे आपल्यासोबत. तर आता आपण चाललो आहे कोकण कड्याच्या कडेने, कारण की त्या साईडला आपला टेंट आहे. टेंट वगैरे खोलायचं आहे आणि आपल्याला जायचं सुद्धा आहे. मित्रांनो आज आपण हरिश्चंद्र गडावर आलो होतो. तर राजा हरिश्चंद्र आणि तारामती राणी म्हणजेच इथे एक तारामती शिखर सुद्धा आहे. त्याची स्टोरी काय नक्की ते आपण काकांकडून आज जाणून घेणार आहोत. हे काका इथले स्थायिक आहे. तिथेच त्यांचं दुकान वगैरे आहे. त्यांच्या इथेच आपण जेवण होतं. 150 रुपयात पोटभर जेवण इथे मिळतं. तर काका आपल्याला सांगणार आहेत ती स्टोरी काय होती. तर खूप छान माहिती दिली काकांनी. आणि आत्ताच काल रात्री आलो आपण, सकाळी कॅम्पिंगला होतो. सकाळी आपण शिखरसुद्धा सर केलं आहे, तारामती शिखर. आणि संपूर्ण इकडे आपली वस्तूंची बांधाबंद झाली. ह्या साईडला निघायच्या तयारीत आहेत काकांची. इथेच आपण दुकानामध्ये नाश्ता करून आपण पुढे निघणार आहोत. तर ह्या साईडला हे केदारेश्वर मंदिर आहे. इथून आपण मग काल कोकण कड्याला गेलो होतो आणि तिथून तारामती शिखर केला आणि काल तिकडे स्टे केला होता. आणि आता आपण इकडून निघालो आहे. पुन्हा केदारेश्वर मंदिर पूर्ण एक्सप्लोअर करायचं राहिलं आहे. आणि त्याच्याच बाजूला गेल्या की ह्या साईडला एक गुंफा आहे. तिथेसुद्धा एक गणपतीचं मंदिर आहे. तर तिथे दर्शन घ्यायला चाललो आपण. ते दर्शन घेऊन मग पुन्हा एकदा केदारेश्वर मंदिराला भेट देऊन मग हा गड आपण उतरून कळसुबाला जायचं प्लॅनिंग आहे. ॲक्च्युली कंटिन्यू 2 दिवस प्रवास करतो आहे, त्यामुळे थोडं थकायला होतं आहे. आणि इथे हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. त्या गुंफा ह्या साईडला बघा, तिथे हे पाण्याचं कुंड आहे बघा, टाकी ह्या साईडला आहे. त्यानंतर इकडे सुद्धा आतमध्ये एक गाभा आहे. आतमध्ये काय आहे रे इकडे? ह्या साईडला हे बंद आहे खोली. इथून पुढे ह्या साईडला आला की इथे ह्या संपूर्ण गुहाच आहे दगडामध्ये पुरलेल्या. आणि आतमध्ये ही सगळी पाण्याची कुंड आहे. हे बघा, ह्या साईडला पाणी आहे. आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर फायनली आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे. तर इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे बघा, दगडावरती कोरवले आणि हे बघा इथे गणपती बाप्पाची मूर्ती. ह्या साईडला संपूर्ण स्पेस आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर ह्या साईडला ही खोली आहे, पूर्ण ओपनच आहे. नंतर पलीकडच्या साईडला सुद्धा 2-3 खोल्या आहेत. आणि ॲक्च्युली इथे मंदिरावर प्रत्येक ठिकाणी हे पिण्याचं पाणी आहे. तिथेच केदारेश्वर मंदिराजवळ सुद्धा आहे पिण्याचं पाणी. त्यानंतर ह्या साईडला आलं इथे सुद्धा हे पिण्याचं पाणी आहे. आणि हे सुद्धा हे गुंफा आहे. त्यामध्ये त्याची रचना किंवा त्याचा आकार बघू शकता. तिथल्या खांबांच्या आकारावरून लक्षात येईल की ही किती जुनी गुंफा आहे. ही सुद्धा ॲक्च्युली हे बघा, ह्या साईडला एक रूम आहे, इकडे एक रूम आहे आणि इकडे सुद्धा एक वेगळी रूम आहे. इकडे पुन्हा आतमध्ये खोले आहे. हां, तर हरिश्चंद्र गडावर हे एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं. इथे ही सुद्धा एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हे मेन केदारेश्वर मंदिर. त्याच्या आधी सुद्धा इथे पाण्याच्या दोन टाक्या दिसतात. पाण्याच्या टाक्यासमोर सुद्धा एक गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. हे बघा, ह्या साईडने सुद्धा आतमध्ये जायला रस्ता आहे. पाण्याचं कुंड आहे, मंदिर आहे, सॉरी काल लक्षात आलं होते, मंदिर आहे इथे सुद्धा. आतमध्ये सुद्धा एक छोटं शिवलिंग दिसते. शंकराचं मंदिर असेल देवांचं तर ऑब्विसली त्याच्यासमोर तलावही असतात, पाण्याचं ठिकाण. तर इथे एक तलाव आहे. आणि तिथे
अच्छा, इथे सगळं आणि इथे एक शिवलिंग. तलावाच्या बाजूने हा एक रस्ता जातो मेन महत्त्वाचं आपलं केदारेश्वर मंदिर ते या साईडला आहे. केदारेश्वर मंदिराला आल्यावर इथे एक छोटं मंदिर आहे, इथे सुद्धा एक शिवलिंग आहे. कुठे? आणि ह्या साईडला इथे खाली पाण्याची टाकी आहे. हो, इकडून जायचा रस्ता आहे. त्या साईडला पाण्याची टाक्यांची पाण्याची व्यवस्था इथे पाण्याची जलव्यवस्था पण खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. हे बघा, ह्या साईडला सुद्धा एक पाण्याची टाकी आहे. नंतर इकडे ह्या साईडला टाकी आहे. केदारेश्वर मंदिरासमोरच ही एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे. पाण्यात असणारी गणपती बाप्पांची मूर्ती. पाण्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि समोरच असं आहे महादेवांचं केदारेश्वर मंदिर. त्या साईडला सुद्धा एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि आतमध्ये इकडे बघू शकता मागच्या साईडला तिथे एक नंदींची मूर्ती. मंदिराच्या उजव्या बाजूला पिण्याचे पाणी रचून आहे. ते पाणी अजूनही पिण्यासाठी वापरलं जातं. इथे नव्हतं भरायचं रे, हे बघ ह्या साईडला भरायचं होतं. ठीक आहे. तिथे होम वगैरे दिसतं, म्हणजे इथेच काही कार्यक्रम वगैरे दिसतात. त्या साईडला ह्या जुन्या मूर्त्या बघू शकता देवांच्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण निघायचे उद्या. हरिश्चंद्रगड उतरायला सुरुवात केली. म्हणजे जवळजवळ उतरून झालं आहे, अजून अर्धा तास बाकी आहे. ह्या साईडला हे लोक आहे दीपा बघताय. तर अजून अर्ध्या तासामध्ये आपला पूर्ण किल्ला उतरून होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हरिश्चंद्रगडाचा ट्रेक पूर्ण झाला आहे. तर इकडे जिथे चलेल आपली प्रतिक्रिया काय? कसा होता? सुंदर असा ट्रॅक होता, मजा आली. थोडक्यात ट्रेक छान होता, चांगले अनुभव भेटले आणि यावेळी पूर्ण एक्सप्लोअर करायला भेटला. तुझा एवढा उंच पहिलाच ट्रेक काय म्हणायचं? मजा आली, थोडं दमलो पण
पण मित्र होते म्हणून अजून मजा आली, खूप मजा आता आली. कळसुबाईला चढायचं, चढणार ना? चढणार नक्की. ठीक आहे. अप्रतिम. नेहमीच प्रमाणे हा पण गड चांगलाच होता, काही इश्यू नाही. आणि सगळे अनुभव चांगलेच जरा जास्त भेटले यावेळी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हरिश्चंद्रगड एक्सप्लोअर करून झालाय. तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच कोणत्या नवीन व्हिडिओ नवीन ट्रेकमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर, काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ आवडून पाहत राहा. तर आता इथून पुढे आपण जाणार आहे कळसुबाई ट्रेकला.